सन्माननीय यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार गौरव करून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। नक्कीच मॅक आपण चर्चा करतोय थोडीशी। पहिलाच सामना एक जुना जाणता संघ आपण सातत्याने पाहतोय जीवदानी माऊली संघ आणि एकतर्फा असा विजय प्राप्त करत असताना प्रथमतः संघाबद्दल काय म्हणशील, ज्या प्रकारचा खेळ राहिला होता? संघ तर चांगलाच आहे आमचा। स्टार्टिंगला 2 ओव्हरला थोडा स्कोर कमी झाला, तर माझी पण बॅट थोडी लागत नव्हती। भरपूर दिवसानंतर आज लागली आहे, तर मी असाच खेळत राहीन पुढे। ज्या प्रकारचं आयोजन आहे, नियोजन आहे, काय म्हणशील? अतिशय बहरदार असं आयोजन आपण पाहतोय। आयोजनाबद्दल काय म्हणशील, 2 शब्द? आयोजन तर खूप चांगलं आहे। पाठच्या वर्षी पण आम्ही इकडे खेळलो, क्वालिफाय झालो। या वर्षी पण आम्ही तेच करायचा प्रयत्न करू पूर्ण। येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील मॅचसाठी आपल्याला। त्यानंतर आपण डायरेक्टली वळतोय 2 संघ आणि त्यातील ही लढत, एकीकडे पांडवाज आहे, दुसरीकडे UCC डोंगरपाडा। ह्यातील ही लढत आपण ऐकतोय, पाहतोय। स्वराज्य प्रीमियर लीग बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच आपण पाहतोय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच मारुती पेडमकर सर असतील, त्यानंतर राजेश जगताप साहेब असतील। तितकाच मोठा एक मुळाचा वळ ह्या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आजचा दुसरा दिवस। तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 40 संघ आणि 40 संघातील एक बिग बॅश पद्धतीने खेळवली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय। आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही दुसरी लढत UCC विपक्ष पांडवाज। पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलक क्षमा असावी, 3 चेंडूंचा खेळ, 2 धावा 1 गडींच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय। आज आमची संपूर्णतः टेक्निकल टीम DBN अर्थातच प्रवीण पाटील यांना धनंजय मांगेला आणि त्यानंतर आमचे ऑपरेटर जयेश मांगेला असेल, केवल मांगेला असेल, ऑपरेटर जयेश पाटील असेल, डिजिटल स्कोरर निशांत मांगेला। ह्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वराज्य प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। एक शानदार अशी स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय। आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 5 धावा 1 गडींच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात आहे। दुसरीकडून UCC संघासाठी एक बहरदार शानदार असं आयोजन, एक आठवणीत राहणारी अशी स्पर्धा अर्थातच SPL स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4। डायरेक्ट हिट आहे, काम फिट आहे का? आता पंच वेळ घेत आहेत। येस, नक्कीच टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे। अगदी क्विक डिसिजन आहे। सोन्या दादा, आमचा सोन्या दादा, सोन्या दादा मारपल पाड्याचा हाय मोठा दिलवाला। आमचा सोन्या दादा मारपल पाड्याचा हाय मोठा दिलवाला। आमचा भावेश दादा, आमचा भावेश दादा, हाँ 444 आमचा भावेश दादा 444 गाडी हाय परवाला। आमचा भावेश दादा 444 गाडी हाय परवाला। आमचा भावेश दादा 444 नंबर गाडीवाला। आमचा भावेश दादा 444 नंबरचा गाडीवाला। ये कोण रे आला, ये सपाले वाला, कोण रे आला, ये सपाले
जमनाय र झाला कशात जमनाय र यस नॉट आउट. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफलक 6 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. पहिल्या सामना ज्या ठिकाणी आपण पाहिलं दत्तगुरु संतनगर थोडासा एकतर्फा असा विजय राहिला आणि यावेळेला फंबल जातोय चेंडू सीमारेखावर 4 धावांसाठी. जो प्रेशर होता तणाव होता तो खऱ्या अर्थाने रिलीज केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. चौकारानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव येत असताना 1.3 चेंडूंचा खेळ आता 11 धावा. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय एक लहरामध्ये यंदाच्या सीझन मध्ये UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाड्याचा संघ आहे. एक चॅम्पियन संघ आहे. ह्या वेळेला काय गडीबाद कोणता आहे सुशांत. नवीन फलंदाज ऑनसाइडच्या दिशेने हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये आता ऍड करत असताना 1.5 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 12 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येतात. नवीन फलंदाज आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला गडी बाद झाला ना त्यानंतर थोडीशी संथ गतीने सुरुवात केली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ 13 धावा धावफलकावर येतोय. DJ दिलीपच्या दिशेने पहिला चेंडू आखुडी टप्प्यात जा परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड आणि येणारा चेंडू आमचा दिलीप DJ म्हणतोय फ्री हिट आहे आणि तो कंटिन्यू देखील आहे. अतिरिक्त 2 धावा धावफलकामध्ये ऍड. श्रेयस थोडासा प्रेशर मध्ये आहे, थोडासा तणाव मध्ये आहे, दबावामध्ये. आतापर्यंत 14 धावा ह्या धावफलकावर येतात. 2 षटकांचा खेळ लोअर फुल टच आणि यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा UCC संघ. खऱ्या अर्थानं क्षमस्वी 15 आहेत. आमचं टेक्निकल स्कोर थोडंसं लेट झालं त्या कारणास्तव आम्ही देखील लेट झालो आणि चुकी देखील पांडवास संघ माणसाच्या हातूनच होते. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 16 धावा धावफलकावर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यात आता येणारे 10 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. येणारे 10 चेंडू किती धावांचा मजल असेल. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव
तोपर्यंत धावफलकामध्ये ऍड केली जाते. 2.3 चेंडूंचा खेळ, 17 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना वेगवान गतीचा मारा, गडीबाद तिसरा, बॅक टू द डगआउट. वंची वंची तुला इच्छा देव सांगणशी यस, धन्यवाद. आणि पंच सिद्धेश राऊत सरांसाठी आता पारितोषिक आले. जर का डान्सिंग अंपायर सिद्धेश राऊत ठरले तर विनय यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. एक आगळं वेगळं पारितोषिक, परंतु मॅचच्या दिशेनं आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला अतिरिक्त धाव, धावफलकामध्ये ऍड. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2.5 चेंडूंचा खेळ. श्रेयस अतिरिक्त धावा नक्कीच 3 आल्यात, परंतु ज्या प्रकारची ॲक्युरेसी आहे, ज्या प्रकारची धार आहे, फेअर डिलिव्हरी, 3 षटकांचा खेळ, 19 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. येस, डीजे थांबवतोय. सिद्धेश सर, वाईट साठी रिव्ह्यू आहे. येस, आपण या स्वतः टीम रिव्ह्यू आहे. आई बापाचे डॉक्टर कंसाला वहिनीच्या गलेचा हार निघाला. आई गेली बाबा गेला बाई तेरा वामिनी त्याचा केला. मोठ्या मोठ्या रडत होती तू साजरी कालशी, मोठ्या मोठ्या रडत होती तू साजरी कालशी. सर्वांनी जोरात नाचायचं आहे. कसं? आगा आगा वंची वंची तुला हिस्सा देव सांगणशी, आगा आगा वंची वंची तुला हिस्सा देव सांगणशी. येस, फेअर डिलिव्हरी, 3 षटकांचा खेळ, 19 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. आज संपूर्णतः आमची आयोजन कमिटी त्यामध्ये नक्कीच उल्लेख करावासा वाटतोय. मारुती पेडमकर सर असतील, त्यानंतर राजेश जगताप सर असतील, अजिंक्य असेल, बबली असेल, त्यानंतर प्रथम घाणेकर असेल. हा सर्वांचा एक मोलाचा वाटा आहे आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुन्ह्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये. टीम रिव्ह्यू. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 3.1 चेंडूंचा खेळ, 20 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतो. आज खर तर आई एकविरा मातेचा पालखीचा तो दिवस, ह्या स्पर्धेचा दुसरा दिवस. आणि असं म्हटलं जातं ना की गोठ्यात गाई घरात आई, शिर्डीचा तो साई, आणि आम्हा आगरी कोळ्यांच्या हृदयावर अधिराज्य करते ती कारल्याची एकवीर आई. आणि आजचा तो शुभ दिवस
आणि ह्या स्पर्धेतील SPL चा आजचा दुसरा दिवस. आपण थोडासा फंबल जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी. आता धावसंख्या खोलते. आता फुलते पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 खेळाडू फक्त आणि फक्त पाहत राहिले. जातोय येतोय दुसरा लगातारचा. येस धन्यवाद. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. पंचांचा डिसिजन फेअर डिलिव्हरी निर्धाव. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय. चौथा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परतावतो. येस धन्यवाद. 29 अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेला थोडीशी उछाली होती. यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली होती. चिराग गोलंदाजी मार्कवर आहे. थोडासा अगदी खेळपट्टीवर पडतो आणि त्यानंतर हातभर वळण घेत असताना पाहायला मिळाला. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 30 धावा. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ट्रॅपच्या सहाय्यानं सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावफलक 31 धावा धावफलकावर. आता येणारे 24-32 धावांचं लक्ष हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहान ग. बाया झायल्या गहान म्हणतात सोनियाचा हार ग. काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या. चला प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल आपण पडद्यावर जे हात आहेत ते थोडंसं आपण लांब राहायचंय. पडद्यापासून थोडंसं लांब राहा ही विनंती असेल. आयोजकांचा कॉल आहे. अजून देखील येणारे 2 दिवस आणि आजचा खऱ्या अर्थानं आज अजून देखील येणारे 3 दिवस ही स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे. त्यासाठी प्रत्येकांना मी विनंती करतोय आपण नक्कीच क्रिकेटचा आनंद घ्या. आम्ही तुमचा जोश जल्लोष समजू शकतोय परंतु आपण पडद्यापासून थोडंसं लांब राहतील तर आयोजकांसाठी नक्कीच एक मोठी मदत होईल. येणारे आता 24-32 धावांचं लक्ष धावफलकावर. 2 सलामीवर बॅटर. एकीकडे आपण पाहतोय मितेश मितू तर दुसरीकडे श्रेयस. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. दिवेश गोलंदाजी मार्कवर कर्णधार आहे. दिवेश बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपण पाहतोय. 2 कर्णधारांमधील लढत परंतु दुसरीकडून श्रेयस ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. 24-32 लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत. ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच सन्माननीय मारुती पेडमकर सर
त्यानंतर सन्माननीय राजेश जगताप सर, एक प्रत्येक गोष्टींवर अंकुश राठोड सर असतील, प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष दिलं जातं. कुठे काही कमी तर नाही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असताना ही स्पर्धा आज वेगळ्या एक थाटामाटामध्ये पार पडत असताना आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा, ह्या धावफलकावर मितू ॲज हार्ड हिटर म्हणून सातत्याने खेळाडूकडे पाहिलं जात आहे, परंतु आतापर्यंत संथ गतीने सुरुवात आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे, कारण गोलंदाजी मार्कवर दिवेश सारखा एक ॲक्युरेसी ही सातत्याने आपण दिवेशची पाहतोय. हा गोलंदाजी मार्कवर आहे. बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, थोडासा फंबल, तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ॲड. 1 to go, शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 4 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. लक्ष 24-32चं लक्ष आहे. मितू आतापर्यंत शांत आहे, परंतु मितेश सातत्यानं म्हणत असतो मैदानामध्ये आल्यावर की शांत बसायला, मी काही संत नाहीये. 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर. ह्या स्पर्धेसाठी तितकीच एक मोठी आणि एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले असे सन्माननीय धवल सोरगे साहेब असतील, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक समाजसेवक अर्थातच स्वर्गीय रघुवीर ठाकूर साहेब असतील, त्यानंतर युवक कार्यकर्ता अर्थातच सन्माननीय प्रतीक ठाकूर साहेब असतील, सन्माननीय नारायण दास साहेब असतील, त्यानंतर सन्माननीय प्रदीप राऊत साहेब असतील, आदित्य राऊत साहेब असतील, सौरभ चौधरी साहेब असतील. ह्या सर्वांचं आज SPL अर्थातच स्वराज्य प्रीमियर लीगच्या वतीनं आज संपूर्णतः आयोजक आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. आणि तुमच्या बळावर ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर आहेत. मितू खऱ्या अर्थानं श्रेयस हे 2 खेळाडू जाणतात. अभिनय तो फिर कभी नाही. 24-32 पहिल्या 6 चेंडू अतिशय ॲक्युरेसी, तिखट मारा आणि त्या बळावर पहिल्या 6 चेंडूंमध्ये 5 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. आणि 15 मिनिटांचा अवधी असेल. ह्या प्रत्येक गोष्टींवर संघाने विनंती असेल लक्ष द्यायचं आहे, नंतर आपला एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर जाईल ह्याची देखील नोंद घ्यायची आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचा हा रूल्स आणि त्या एक शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा ही खेळवली जाते. त्यामध्ये कार्यकारिणी अर्थातच अध्यक्ष मारुती पेडमकर सर असतील, उपाध्यक्ष संग्राम बुलिया सर असतील, सचिव भावेश म्हात्रे असतील, उपसचिव जितू क्षत्रिय साहेब असतील, खजिनदार अमित चौधरी साहेब असतील, उपखजिनदार सिद्धेश राऊत साहेब असतील, सल्लागार सुजित केसरी, उपसल्लागार शैलेश करावडे सर असतील, त्यानंतर सदस्य राजेश जगताप, हार्दिक पाटील, ओमकार पाटील, आतिश वर्तक, जितेश परब, किशन जोशी, अक्षय बागवे, ह्या सर्वांना आज विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक वेगळं शिस्त लावण्याचं काम हे सातत्यानं आपण पाहतोय. आणि ह्या स्पर्धा त्या कारणास्तव एक वेगळ्या गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण सातत्यानं पाहतोय. अगदी वळण घेत असताना पाहायला मिळालं. आतापर्यंत प्रदीप ज्या प्रकारचं पहिलं षटक हाताळलं होतं, दुसरं षटक देखील त्याच पावलांवर पावल ठेवत असताना एक प्रॉपर टायमिंग होता, परंतु सिंगल धावफलकामध्ये ॲड होत असताना पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं तितक्या धावा ह्या कोऱ्याने आले नाहीत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकावर. श्रेयस असेल, मितेश असेल, 2 खेळाडूंमध्ये एक क्षमतावान खेळाडू आणि मितेश म्हटलं तर UCC संघाचा एक पाठीचा कणा म्हणून सातत्यानं पाहिलं जात आहे. परंतु प्रदीप आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय अगदी प्रभावित करणारा मारा आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल जातोय, चेंडू सीमा रेखापार, विजयाचा शंख आता खऱ्या अर्थानं मितेशने देखील फुकलाय. 2 षटकांचा खेळ 13 धावा धावफलकावर येतोय डीजे मॅनच्या दिशेनं.
येस धन्यवाद. 13 धावा धाफकावर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. मॅच इक्वेशन आता पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धाफकावर. आता येणारे 12-19 धावा अजून देखील धाफकावर लगावायचे आहेत. नवीन गोलंदाज पहिला चेंडू मनगटाच्या साहाय्याने खेळला जातो ऑन साईडच्या दिशेनं. डबल माइंड खऱ्या अर्थानं श्रेयस झाला होता, परंतु सिंगल धाव धाफकामध्ये ऍड करत असताना धाफक 14 धावा ह्या धाफकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. पांडवा संघ आहे. दुसरीकडे आपण यंदाच्या सीझन मध्ये लहरामध्ये असणारा खेळाडू मितेश आज स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवर तो सांगतो चालायचं, मला पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला. आज सर्व काही आज UCC डोंगरपाडा हा संघाला मला जिंकून द्यायचंय. आणि त्या प्रकारची लढत ही कडवी लढत देत असताना पुन्हा एकदा फंबल बॅक टू बॅक दुसरा. मितू आता वेगळ्या लहरामध्ये आता एक्सेलेट करतोय. आता गाडी टॉप गिअर मध्ये रंपम पंपम चालू आहे. नऊ 10चं इक्वेशन येत आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. पणवास नक्कीच आतापर्यंत थोडीशी डोकंदुखी असेल, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय थोडंसं फंबल राहिलं. आणि यावेळेला कोणता गडी बाद आहे, कोणता गडी बाद आहे. श्रेयस बॅक टू द डगआउट मध्ये परतळतोय, परंतु चांगली सुरुवात आहे. ज्या प्रकारची सुरुवात 2 सलामीवर फलंदाज करून देतात. 7-9चं इक्वेशन. दुसरीकडून देखील यावेळेला पांडवास संघ थोडीशी राहत की सासे घेतोय. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. येस धन्यवाद डीजे. चला टाइमवर देखील लक्ष द्यायचं आहे. आता येणारे 7 चेंडू 9 धावा धाफकावर. 2.5 चेंडूंचा खेळ होत असताना आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललं होतं, परंतु श्रेयस बॅक टू द डगआउट मध्ये आहे. नक्कीच दुसरीकडून देखील थोडासा आता प्रेशर असेल, आता दुसरीकडून थोडासा दबाव असेल, परंतु हा दबाव बरा दुसरीकडून अतिरिक्त धाव येत. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डाव्या एसटीच्या बाहेर. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. मितेश सिंगल धाव धावफकामध्ये ऍड. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफक 25 धावा ना ओव्हर झाली. सहा 7 गोलंदाजी मार्कवर आदेश आहे. एक अपकमिंग यंगस्टर आहे, परंतु दुसरीकडून ज्या खेळाडूंना आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक हिवाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात, तो दुसरीकडे मितेश आहे. 6-7चं इक्वेशन आहे. एकीकडे आदेशला एक हिरो बनण्यासाठी नक्कीच संधी असेल. चला टाइमावर देखील लक्ष द्या. UCC पांडवास दोन्ही संघांना पुन्हा आव्हानित करण्यात येत आहे. अलेक्स थोडीशी घाई करा प्लीज, टीम मीटिंग जास्त होते आपली. 6-7चं इक्वेशन. आता कोण कोणावर भारी पडणार. पहिला चेंडू. धावचीची संधी आहे. संधीचं सोनं करणं या वेळेला गरजेचं असेल. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना आता 5-6 आहे. अलेक्स नवीन फलंदाज नक्कीच 1 डाऊनची जागा भरण्यासाठी, श्रेयसची जागा भरण्यासाठी येतोय, परंतु यावेळेला मिस होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आतापर्यंत. आदेश अतिशय चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू प्रभावित करणारा मारा आहे. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं, कारण
सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणूनच संघर्ष हाच केवळ आपल्या यशाचा सूत्र असू शकतोय. आणि आता संघर्ष खऱ्या अर्थानं पराकोटीचा करावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, पुन्हा एकदा संधी आहे, परंतु सिंगल धावफलकामध्ये ऍड होत आहे. 3-4. एकीकडे एलेक्स आहे, दुसरीकडे आपण पाहतोय आदेश आहे. पहिले 3 चेंडू मध्ये प्रभावित केलंय. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, सिंगल धावफलकात ऍड. 2-3. कोण बनणार हिरो आणि कोण बनणार यावेळेला विलन, कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक, ते आता येणारी काळवेळ दशेवेळ. 2-3चे इक्वेशन. मित्तू आतापर्यंत वैयक्तिक 13 चेंडू 21 धावेंची खेळ करताय. चांगला खेळ आतापर्यंत खेळ, संकटमोचक खेळ केलाय. परंतु दुसरीकडून आदेश आहे, एक अपकमिंग यंगस्टर आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, एक भेदक मारा नक्कीच आतापर्यंत खेळला जातोय. यावेळेला का आखणी टप्प्याचा चेंडू, सामना फिनिश सामना. 1 धावेंची गरज आहे. म्हणून क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, त्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे सांगता येत नसतं. असंच काहीच आता चित्र दिसतंय. आणि आमचा DJ दिलीप याच्या देखील चेहऱ्यावर एक स्मित हास्य. तो देखील सातत्याने अशा प्रकारचे सामने सातत्यानं पाहतोय. किंजल 11 संघाचे सर्वे संग्रह, परंतु आता सामना काय आहे? 2-1. सामना फिनिश, सामना खल्लास. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश करत असताना मिस्टर एलेक्स. चला 2 विनर संघ. दिलीपदा 2 मिनिटं थांबवतोय. अगोदर 2 विनर संघ आणि त्यातील आपण लढत पाहतोय. एकीकडे दत्तगुरु संतनगर आणि UCC डोंगरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस की बॉसच्या दिशेने या. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. त्या अगोदर प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याचा खेळ राहिला बहरदार,